वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात जे आहे त्यात एक अपडेट समोर येते। आरोपी निलेश चव्हाण जो आहे तो त्याच्या विरोधात जे आहे ते आता पिंपरी चिंचवड पोलिसांकडून लुकआउट नोटीस जी आहे ती आता ठिकाणी जारी करण्यात आली आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पोलीस निरीक्षक विभूते सर आहेत। सर काय सांगाल, कशा पद्धतीची ही लुकआउट नोटीस जी आहे ती पिंपरी चिंचवड पोलिसांकडून जारी करण्यात आली आहे? आपल्याकडे आपण चालू गुन्ह्याच्या तपासात निलेश चव्हाणला पाहिजे आरोपी म्हणून दाखवले तेव्हापासून तो फरार आहे। तो हवाई मार्गे इकडे तिकडे जाऊ नये त्याच्यासाठी आपण लुकआउट नोटीसचा प्रस्ताव पाठवलेला आहे। त्याच्यामुळे आपल्याला तो कुठे जरी एअरपोर्टला इन झाला तर त्याची आपल्याला अलर्ट येणार आहे। याच संदर्भात आपण पाहिलं तर वैष्णवीच्या ज्या वडिलांनी 51 तोळ्याचा विषय जो समोर आणला होता की हुंड्या संदर्भात दिलं होतं, त्यामध्ये ती काय बँकेच्या अकाउंटची काय परिस्थिती आहे, ते अकाउंट सील केल्याची चर्चा जी आहे ती करण्यात आली आहे। नक्की काय याचं स्टेटस आहे? वैष्णवीला जे हुंड्यामध्ये 51 तोळे सोने दिलेलं आहे ते सोनं तारण ठेवून त्याच्यावर गोल्ड लोन उचललेलं आहे। त्याच्या बाबतीत आपण बँकेशी पत्रव्यवहार केलेला आहे। त्याच्या डिटेल्स सोमवारी बँक सुरू झाली की पुन्हा वेगळ्या डिटेल्स प्राप्त होतील। त्यामुळे सील केलेलं नाही, ते लोन आहे, लोन प्रपोजल आहे, ते कुठल्या लॉकरला नाही आहे। तर त्या लोन प्रपोजलला आपल्याशिवाय किंवा कोर्टाच्या आदेशाशिवाय कोणताही व्यवहार करू नये असं आपण बँकेला पत्र दिलेलं आहे। नक्कीच आपण पाहिलं तर निलेश चव्हाण संदर्भात जे आहे ते एक लुकआउट नोटीस जी आहे ती आता पिंपरी चिंचवड पोलिसांकडून जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे। लवकरात लवकर निलेश चव्हाण जो आहे तो या ठिकाणी अटक होईल असं जे आहे ते पोलीस निरीक्षक यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन नागेश समीर, रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।